मित्रांनो, आज आपण व्हाईट क्लबबद्दल माहिती घेणार आहोत. हुमणी पांढऱ्या अळी हे दाखव. हे बघा, याच्याबद्दल आज आपण सर्व काही माहिती घेणार आहोत. याला कसं कंट्रोल करायचं, ही कशामुळे येते, हिचा लाईफ टाईम सायकल किती दिवस असते. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हिच्या लाईफ सायकलबद्दल जाणून घेणार आहोत. ही हुमणी अळी जी वर्षामध्ये तिची एक पिढी पूर्ण करते. हे जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा याचे भुंगा अवस्थेमध्ये याचे जे ॲडल्ट असतात हे आपले लिंबाचा पाला, बोरीचा पाला किंवा पळसाचे पानं याच्यावर चंद्रकोरपणे हे फीड करतात. त्याच्यावर ते खातात आणि रात्रीच्या टायमाला हे मुख्यतः आपल्याला दिसत असतात. तर आणि दिवसभर हे आपल्या जमिनीमध्ये जातात आणि नंतर हे आपल्या त्यांच्या माद्या नाही का, जे अंडे घालतात ते 20 ते 25 अंडे घालतात आणि ते 9 ते 10 दिवसानंतर त्यांचे अंड्याचं रूपांतर हे अळीमध्ये होतं. त्याच्यानंतर ही जी अळी आहे ती 8 ते 6 महिने ही आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसते आणि ही आपल्या झाडांवर कशा प्रकारे हानी पोहोचवते. तरी आपल्या आपलं झाड नाही का लहान अवस्थेत असेल तेव्हा त्याचे मुळं हे लहान असतात व तिला खायला या सोप्या असतात. त्यावेळेस आपल्या मुळांच्या खाली आपण उकरून पाहिले किंवा आपलं झाड वाळताना दिसलं, झाडाचे पानं हे आपल्याला गळताना दिसले, झाड अलगदपणे उपटून येतं, त्याप्रमाणे आपण जर खाली उकरून पाहिलं झाडाचं तर आपल्याला ही हुमणी अळीचा प्रादुर्भाव नक्कीच दिसतो. तर ही अळी नाही का आपल्या झाडांची मुळी खाते. तर तुम्ही म्हणसाल आता म्हणला होता की लिंबाचे पालं खातात. हे जेव्हा याचे ॲडल्ट असतात, याचे भुंग्या असतात, हे पाऊस पडल्यानंतर वर आल्यानंतर ते आपल्या लिंबाचं हे पानं खातात. पण ही अळी जेव्हा जमिनीत असते तेव्हा झाडांच्या मुळावर ही जगत असते. हुमणी अळीचा प्रभाव म्हणजे प्रादुर्भाव आपल्या शेतावर झालेला कसा ओळखायचा, तर आपल्या झाडांची वाढ ही नाही का, झाडांची वाढ थांबते. एका लाईनीमध्ये आपल्याला झाडं पिवळे पडलेले दिसतात. झाडं उपटली तर अलगदपणे हे झाडं आपल्याला उपटून आलेले दिसते. लाईनमध्ये झाडं हे पिवळे पडतात. तर आपण लाईनमध्ये झाडं पिवळे पडल्यानंतर आपण बघायचं, उकरून बघायचं. मुख्यतः आपलं काम आहे उकरून बघून खाली हुमणी अळी आहे का नाही, याचा प्रादुर्भाव झालेला आहे का नाही, का दुसरं कशामुळे झाड पिवळं पडलेलं आहे हे ओळखून घेणं आपल्याला आधी गरजेचं आहे. हुमणी अळीने आपल्या झाडांचे मुळं खाल्ल्यानंतर हे झाड पिवळे का पडते, तर पहिल्या गोष्टी म्हणजे ही आपली अळी जी आहे ती मुळं खाते आणि मुळं खाल्ल्यानंतर अन्नद्रव्य हे झाडाला कोणत्याही प्रकारे अन्नद्रव्य भेटत नाही. त्यामुळे झाडाची ग्रोथ एकदम अशी स्टॉप होऊन जाते आणि झाड मरण पावते. म्हणजे झाडाची वाढ ही जागेवर खुटते, झाड वाढत नाही आणि झाड पिवळे पडण्यास सुरुवात होते. हे नाही का, ही जी अळी आहे त्यावर आपण उपाय म्हणून बेविरिया नावाची एक बुरशी आहे, बेविरिया बॅसिना आणि मेटारायझम ॲनिसोफेली ही बुरशी आहे जी ह्या हुमणी अळी आपण जमिनीमध्ये ही टाकली तर ही हुमणी अळीच्या याच्यावर म्हणजे ती फीड करते, याच्यावर राहते आणि त्यानंतर आपल्याला याचा परिणाम दिसून येतो. पण आपल्याला याचा परिणाम हे लगेच दिसून येत नाही. याचा परिणाम दिसायला आपल्याला एक 25 ते 30 दिवस लागतात. पण तरी आपण ती बुरशी जमिनीमध्ये सोडल्यानंतर ह्या अळीचा म्हणजे खाणं वगैरे हे सगळं बंद होतं आणि ह्या अळीचं खाणं बंद झाल्यानंतर ही अळी मुळांवर म्हणजे मुळां खाणं बंद करते व काही दिवसांनी ही ती बुरशी आहे ही याच्यावर अशी फीड करायला लागते. सगळी अळी ही हिरवी होऊन अशी पिवळी होते व ती मरण पावते आणि ही अळी आपण नंतर शोधल्यास आपल्याला दिसून पण येते. पण शक्यतो आपण याचा म्हणजे शोध घेणं असं गरजेचं आहे. त्यानंतर आपण हे जे औषध आहे तर ड्रीपद्वारे आपण एकरी 2 लिटर सोडलं तर अत्यंत चांगलं. कारण याचा आपण ड्रीपद्वारे सोडल्याच्या नंतर याला आपलं मॉइश्चर टिकून ठेवणं, जमिनीत ओलावा टिकून ठेवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर ओलावा जमिनीत नसेल तर आपल्याला एवढा ह्या रिझल्ट दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला ओलावा जमिनीमध्ये टिकून ठेवणं हे गरजेचं असते. म्हणजे आपण फिजिकल कंट्रोल यामध्ये आपल्याला करायचं असतं काय, तर आपण आपल्या जर शेताजवळ जर लाईट असेल, लाईट ट्रॅप असेल तर आपण ते पिवळा लाईट 200 वॅटचा लाईट आपल्या जवळ आपल्याला अवेलेबल असेल तर आपल्या लिंबाचं झाड, पळसाचं झाड किंवा बोरीचं झाड हे जर आपल्याला म्हणजे त्याच्याजवळ लावला, हे आपल्याला लावायचं केव्हा, जेव्हा ते भुंगा अवस्थेत असते, म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर लगेच हे आपल्याला आपल्या जमिनीच्या वर
एक टोपलं ठेवायचं, त्यावर आपण पाणी टाकायचं, कोणतंही इन्सेक्टिसाइड त्यामध्ये टाकायचं आणि वर त्याच्या 2 फुटाच्या अंतराने 200 वॅटचा पिवळा लाईट लावायचा. त्यानंतर आपल्याला ते रात्री चालू करायचा आणि रात्री चालू केल्याच्या नंतर ते भुंगे जे पिवळ्या लाईटाकडे अट्रॅक्ट होतात आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर त्या खाली पाण्यात पडतात. त्या पाण्यात आपण इन्सेक्टिसाइड टाकलेलं असतं, त्यामुळे आपल्याला ते भुंगे सकाळी खूप जास्त प्रमाणात मरण पावलेले दिसतात. आणि हे एकात्मिक उपाय नाही आहे, हे आपल्या शेजारचे बी शेतकरी त्यांनी बी करणं गरजेचं आहे. त्यांनी नाही केलं तर आपल्याला हे बुरशी आहे जी मेटरायझम आणि मेटरायझम नावाची बेविरिया नावाची बुरशी आहे, जी आपण सोडली तर ती अत्यंत चांगली, ती आपल्या जमिनीमध्ये दिवसेंदिवस ही वाढत जाते आणि वाढ झाल्यानंतर आपल्या हुमणी येण्याचे प्रमाण आहे जे अत्यंत कमी प्रमाणात होते. तर तुम्ही म्हणसाल केमिकलचा वापर हा चांगला आहे, चांगला त्याच्या पण कसा, जर आपल्याला हुमणी आपल्याला खूप प्रमाणात दिसत असेल तर त्यावेळेस आपण केमिकल सोडणं योग्य आहे. पण जे आपण केमिकल सोडतो ते हुमणीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर तेवढीच हुमणी मरते. नंतर परत त्या केमिकलचा असर संपल्यानंतर हुमणी आपल्या परत शेतात येते. पण जे आपण बुरशी 10-15 दिवसाच्या अंतराने आपण बेविरिया मेटरायझम नावाची बुरशी सोडत असतो, त्यामुळे आपल्या शेतात ती बुरशी अत्यंत प्रमाणात वाढते आणि याचा प्रादुर्भाव थांबतो. तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली सांगा आणि यूट्यूब चॅनलला आपल्या फॉलो करा. आपण हे नवीन सबस्क्राईब करा. हे आपण नवीन यूट्यूब चॅनल खोलले आणि यानंतर आपण असेच शेतकऱ्यांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत.